नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. झालं सगळ्यांचं दुपारचं जेवण. माझं आता जेवण झालं. अजून पसारा आवरायचं राहिलं, भांडे घासायचे राहिले, तर घर आवरायचं राहिलं थोडंसं. म्हणजे तर एक व्हिडिओ बनवते आता. शांत झाले सगळं काम घेऊन आवरून. आता थोडंसं काम पण नाही तर जास्त असं काही, पण टेन्शन झालं की पाऊस यायला लागला. कालच्यापासून मशीन बघते, मशीन काय भेटाना भाऊ काढायला. पाऊस यायला लागला आता. जास्त नाही, थोडा थोडाच येतो, पण जास्त आला तर किती डोक्याला ताण आहे का? पावसाचे दिवस आहेत का आता हे? पण यायला लागला पाऊस, काय करावं? वारण पाऊस म्हणलं की टेन्शनची गोष्ट आहे. उशीर झाला थोडासा मला यायला. ऊन पण पडतंय, थोडा थोडा पाऊस येतोय. काय करायचं? जे नशिबात आहे तीच होणार, आहे का नाही? जे पदरात जेवढं टाकलंय तेवढंच घ्यावं लागेल ना. हे मला आधीच म्हणत होते, चल गावाला. मीच नाही ऐकलं. थांबा, जाऊ दे, अजून नाही गहू काढायला आला. त्यांनाच मी येण्यात काढलं नाही. थांबा, तुमची लय घाई असते म्हणले. आता त्यांना जर सांगितलं पाऊस आला तर माझ्यावर चिडते. त्यांनाच येण्यात काढलं मी. काय नाही होत, थांबा, काय नाही होत, नाही पाऊस येत. आणि पाऊस या एक दोन दिवसात सांगितलंच होता पाऊस. डोक्याला ताण झालाय. आभाळ आलंय सगळे, पण जसं काय पावसाचे दिवस चालू आहेत असं आभाळ आले. टाईम नाही, टेबल नाही त्या पावसाला, काहीच नाही. लय टेन्शनची गोष्ट होऊन बसली आज. काय बोलायचं कुणाला आणि काय म्हणायचं? ते उभा वावरात उभा आहे, ते वारं आलं ना तर गहू पडत असतो खाली. कसले मन पण लागणार, ते गहू काढून घरात पडल्याशिवाय मन नाही लागणार कशाला कोणचं काम करायला. बाहेर वाट्याचं काम बाकी आहे अजून सगळं तसंच, लादी टाकायची बाहेर. ते कोणचंच काम करायला मन नाही आता. आता जास्त डोक्याला ताण झालाय. काय करावं? पडलंय ऊन जराशी, येते जातं शिताडे, येते जराशी. पडलंय ऊन, पण तेच अशी भीती वाटते ना असं थोडी. वातावरण वेगळंच आहे जरा. संध्याकाळच्या टायमाला रात्रीच येणार होता जास्त, पण ते कसं हवेने गेला वाटतं. वातावरण लय चेंज झालेलं. कधी येईन ते सांगता येत नाही. हे असं गेल्या वेळेस पण असंच झालं होतं तुरीच्या टायमाला. एवढ्या तुरी चांगल्या आल्या, एवढ्या चांगल्या आल्या तुरी. आणि नेमकं ह्यात लागल्या, फुलात लागले की असा पाऊस आला. ते सांगूच नका त्या पावसाने. सगळ्या तुरी वायाला गेल्या असा पाऊस आला. काहीच नाही हाती लागलं. गेल्या वेळेस असंच झालं. आता ह्या वेळेस गव्हाचं नाही तसं हो, मग नशीब. बघू आता काय होतंय काय नाही. ते येणार आहे म्हणलंय आज मशीन. संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत आलं तरी काय हरकत नाही, तरी करून घेता येईल. 10-11 वाजता मशीन आलं तरी टेन्शन नाही. सगळं टेन्शन. तुरीच्या टायमाला असंच झालं बघा. एवढ्या तुरी चांगल्या आल्या होत्या. आणि ते हातातला घास गेलता तुरीच्या टायमाला. पण त्या टायमाला उडीद झाला होता चांगला, काय वाटत नव्हतं. पण आता हे गावाला एवढी मेहनत केली. बोलते हसून, तुम्हाला पण टेन्शन लय झालं आहे मला. काही बघू नाही येणार, पण आलं संध्याकाळपर्यंत शक्यता आहे पावसाची. येतच असतो संध्याकाळपर्यंत. एवढा आभाळ म्हणजे सगळे वातावरण चेंज झालेलं आहे. लवकरात लवकर मशीन आलं तर होऊन जाईल. आता ह्यांना बोललं ना दाजीला, ते माझ्यावर चिडते ना. माझंच कुठंतरी चुकतं म्हणते. तुला म्हणत होतो आधी चल म्हणून, तू शहाणपणा केला म्हणते ना. तिथं कसं पाहिजे, सगळं जिथले तिथं इथं राहायला. येऊन जाऊन नाही होतो. इथं राहायलाच पाहिजे. इथं येऊन जाऊन शेती करणं नाही होत. कठीण जातं येऊन जाऊन शेती करणं. ठामपणे राहिलं पाहिजे, तेव्हा इथं शेती करायला बरं वाटणार.
15 दिवसाला यायचं, 8 दिवसाला राहायचं आणि परत जायचं जायचं ह्याने ताळमेळ जमा नाही, ह्याने असं झालं आहे. जाऊ द्या, पहिला टाईम आहे, बघू पुढच्या वर्षी काय होतं काय नाही, काहीतरी मार्ग काढूच पुढच्या वर्षी. या वर्षी झालं ते झालं, आता पुढच्या वर्षी नक्कीच मार्ग काढ. तेच ह्यांना म्हणलं ना, काय करा, एखादा बोरबीर घेऊन द्या म्हणलं. इथं बोर घेतला ना माझी पाण्याचं टेन्शन नाही. मग हे काय होतंय, पीक पावसाळी पिकच काढायला लागतंय. पावसावरचं नदीच्या कडेला जमीन असं ना, कारण की इथं नव्हतं ना राहायला, त्याच्या योगाताने ते बोर घेण्याची गरजच नाही पडली ना. इथं राहायला असं तर बोर घेतला असता, पण बोर घेण्याचा सवालच येत नाही की इथं नाहीत राहायला, मग कशाला हे करायचं. पण आता ह्या वेळेस ना नक्की बोर घ्यायला लागणार. आमचं पण सांडलवणच्या पाण्याची, खर्चायच्या पाण्याची अडचण येते ना, दुसरीकडून पाणी आणायला लागतंय, जाऊन खर्चायला दुसरीकडून पाणी आणावं लागतंय, तेव्हा पाण्याची सोय लागते. घरचं पाणी नाही आपलं. आता हे गव्हाला पाणी होतं ना, ही नदीचं पाणी होतं, नदीच्या पाण्यावर आलेलं आहे तो. नाही आता ह्या वेळेस आले ना, पुढच्या महिन्यात आले ना, तो उन्हाळ्यात नक्की बोर घेणार. जे होईन ते होईन, बोर घेतलाच पाहिजे. बोर घेतला म्हणजे टेन्शन नाही. की दुसरीकडून पाणी आणायचं, बोर घेतलं तर काय पण मावटावं, काय पण करता येईल ना. त्याने मग ती पाणी नाही म्हणून सारखं यायचं जायचं म्हणून तर येणं जाणं होते. मोठं पोरगं म्हणत होतं बोरच घेऊन टाक, मग मी म्हणलं डोक्याला ताणच नको. आता बघू जे काय होईल ते होईन आता. पण मला वाटतं इथं येऊन जाऊन शेती करणं नाही जमणार आता, असं वाटतंय. येऊन जाऊन शेती करणं भारी पडतंय. जे ठायबसीला हिथं आहे ना ते बरं आहे, सगळं जिथले तिथं बघता येतं, हे भारी पडतंय लय. माझ्या कामात सुट्ट्या होत्या, आता यांचं तब्येतीचं टेन्शन असतं, त्यासाठी ना इथं राहूनच शेती करायची. आवडतं मला शेती करायला, नोकरी करण्यापेक्षा शेती करायला आवडतं मला. कोणाचं एक नाही दोन नाही, टेन्शन नाही कोणाचं, कोण बोलन म्हणून नाही, काय नाही, एकदम शांत वातावरण. आणि आपलं दुसऱ्याची थोडी, आपली स्वतःची जमीन आहे ना, हक्काची आहे ना आपली, दुसऱ्याची नाही ना, की दुसऱ्याची जमीन करायची आपल्याला म्हणून, असं नाही ना. हे बघा गहू सगळा वाळलाय, दिसतोय का इथून? नाही, उन्हाच्या ह्याने दिसत नसेल. हे बघा दरवाज्यातून दिसतोय, हे बघा पूर्ण वाळलाय, कुठंच नाही असं सुका राहिलेलं, पूर्ण वाळलाय. ते गेल्या 2-4 दिवसातच काढायला पाहिजे होता, पण ते आमचंच गणित चुकलं, यायला उशीर झाला. यायला उशीर झाला म्हणून डोक्याला ताण झाला ते, नाही तर नसतं मग हे टेन्शन नसतं झालं एवढं. आता तिकडं तरी काय काम कमी आहेत का मुंबईला? माझ्या मागं लय टेन्शन आहे, तिकडं घरांचं चाललेलं आहे, दाजीच्या कामाचं चाललेलं आहे. तिकडं तर काय टेन्शन थोडं येतं का तेव्हा? हे काढल्यापेक्षा तिकडं टेन्शन येतं. जे होईन ते होईन आता ना. इथं लक्ष दिलंच पाहिजे. कसं थोडे दिवस असतं ते, इथं लक्ष दिल्याशिवाय मार्ग नाही. पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल इकडं, नाही तर काय होईन, इकडचं राहिलं आणि तिकडचं राहिलं असं होईल. तरी मला हे बोलतच होते, नाही इथं राहूनच शेती करावं लागेल. मी म्हणायची जाऊ द्या, येऊन जाऊन ठीक आहे, बघू आता. तिकडं मी जर इथं राहिले ना, तर मग सगळंच काम बंद पडतंय तिकडचं. मेन गोष्ट करणारी मीच आहे, तिथं कामाला जाणारे, घर चालवणारे, आणि मला इथं राहून जमत नाही, असा विषय आहे. एक वर्ष हे राहिले इथं ना, तर काय नाही, का असे ह्यांची तब्येत ठीक नसते म्हणून हे कामाला जात नाही, तर हे इथं राहिले तर काय नाही. पण मला इथं राहून नाही जमत, जास्तीत जास्त किती 5 ते 6 दिवस राहू शकते मी इथं. आता बघा मी 2-3 दिवस झाला आलेले, आता निघायला लागेल मला, 4-5 दिवसात निघायला लागेल मला, गेल्याशिवाय मार्ग नाही. आता काय करणार, जावं तर लागणारच.